नमस्कार मित्रांनो, 7वीच्या वर्गात तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जनरल सायन्स आणि त्यामधील फर्स्ट चॅप्टर, तोही इंग्लिश सोबतच मराठीतही. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. आपल्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्शन्स अँड क्लासिफिकेशन. तर लिव्हिंग वर्ल्ड याचा अर्थ काय होतो? लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी आणि ॲडॅप्शन्स म्हणजे अनुकूलन आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. चला तर मग आज आपण सुरू करू द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्शन अँड क्लासिफिकेशन. In what different ways is the diversity in living things in? A great variety of plants is found on the earth. Some plants have colorful flowers. Some plants grow in water, whereas some are to be found in desert, which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. Like plants, animals, to show diversity, some are unicellular, others multicellular. Some are vertebrates, whereas others are invertebrates. This world is full of variety of animals: aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc. These observations give rise to the questions: how did this great diversity come into being? म्हणजेच या पॅराग्राफचा अर्थ काय होतो? आपण बघतो की पृथ्वीवरती अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविधरंगी फुलं असतात, तर काही वनस्पती पाण्यात आढळतात. तर काही वनस्पती ह्या दुष्काळी प्रदेशात आढळतात, जसे की वाळवंटी प्रदेशात. तर काही वनस्पती या बर्फाळ प्रदेशात आढळतात. जसं की इथे म्हटलं आहे की some plants grow in water, whereas some are found in desert. तसंच काही वनस्पती ह्या बर्फाळ प्रदेशात म्हणजे स्नोवी रिजन्स मध्ये आढळतात. तर काही प्लांट्स हे मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाहीत, म्हणजेच त्यांना सूक्ष्मदर्शकाखाली बघावं लागतं. तर काही आकाराने खूप मोठे असतात. वनस्पतींसारखी प्राण्यांमध्येही खूप विविधता आहे. जसं की एकपेशीय, बहुपेशीय, काही अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय. म्हणजेच जसं इथे म्हटलं आहे, some are unicellular, others multicellular आणि some are vertebrates, whereas others are invertebrates. तसंच this world is full of variety of animals: aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial. याचा अर्थ होतो की काही हे जलचर असतात, भूचर, उभयचर, नभचर, तसंच सरपटणारे प्राणीही असतात. हे पाहून ऍक्च्युली आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे आली आहे. आता इथे काही इमेजेस आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आपल्याला पुढील पार्टला कंटिन्यू करता येईल. तर हे आहे कमळ, वाळवंट, उंट, बर्फाळ प्रदेश काश्मीर, गुलाब. ही एवढी विविधता निसर्गामध्ये कशामुळे आढळते? चला तर मग तेच आपण बघू. Can you tell, are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same type? Can you elaborate on any difference between the two? Coniferous trees like pine and deodar flourish in snowy regions like Kashmir. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia, means
babool are to be found. The camel, a desert animal, is not found in Kashmir. What is the reason for this difference? जसं की आपण चित्रांमध्ये आधी पाहिलं की काश्मीरमधला बर्फ असेल किंवा राजस्थानमधलं वाळवंट असेल तर यामध्ये बराच डिफरन्स आहे, बराच फरक आहे. तर हा फरक कशामुळे आढळतो? जसं की काश्मीरमध्ये देवदार, पाईन, सूचिपर्णी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात आणि राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभूळ, निवडुंगासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. तसंच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही. मग असं का होतं? याचंच उत्तर आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. Adaptation. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust their surroundings. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. म्हणजेच adaptationचा अर्थ काय? अनुकूलन. तर अनुकूलन म्हणजे काय? प्रत्येक सजीव ज्या परिसरात किंवा वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल घडून येतो आणि त्यालाच अनुकूलन असं म्हणतात. Adaptations in plants. Observe and complete the chart. Include other plants from your own region too. तर हा खालील तक्ता पहा आणि तो पूर्ण करा. यामध्ये म्हटले आहे फर्स्ट प्लांट, हॅबिटॅट, टाइप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. म्हणजेच वनस्पती, ठिकाण, मुळाचा प्रकार, पानाची विशेषता आणि खोडाची विशेषता. जसं की फर्स्ट प्लांट आहे लोटस, त्याचं ठिकाण आहे पाणी, त्याच्या मुळाचा प्रकार आहे तंतुमय आणि त्याच्या पानांची विशेषता आहे की ते मोठी आहेत, पसरट आहेत, गोलाकार आहेत आणि मेणचट थर आहे म्हणजे वॅक्सी लेअर आहे. आणि त्यांच्या खोडाची विशेषता आहे जाडसर कंद, हॉलो अँड फ्लेक्सिबल. तसंच पुढे कॅक्टस आणि बनियन ट्री बद्दल आपल्याला लिहायचे, म्हणजेच निवडुंग आणि वडाबद्दल. अडॅप्शन इन ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजेच जलीय वनस्पतींबद्दल अनुकूलन. जसं की तुमच्या परिसरातील नदी, तलाव, ओढे या सर्वांना तुम्ही नंतर भेट देऊ शकता. Visit various water bodies such as a river, brook, pond, lake in your surroundings. What difference do you observe between terrestrial and aquatic plants? Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. However, some plants are entire afloat. Their roots are not anchored in the soil. The surface of the leaves and stem of many aquatic plants are covered with a waxy layer. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. This shape helps them to withstand fast current of water. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful of floating in water. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जलाशयामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. काही वनस्पतींची मुळं ही मातीशी निगडीत असतात, म्हणजे मातीमध्ये घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडं ही पाण्यात बुडालेली, तर पानं ही पाण्यात तरंगत असतात. मुळाच्या तळाशी पाहिलं की तिथेही काही वनस्पती आढळून येतात. कमळ, जलपर्ण अशा वनस्पतींचे देठ मऊ आणि पोकळ असतात. बऱ्याच जलीय वनस्पतींची पानं, खोडं
या अवयवांवर मेणचट पदार्थाचा थर असतो. काही वनस्पतींची पानं अरुंद रिबिनीसारखी पातळ असतात. त्यामुळे या वनस्पती पाण्याच्या वेगवान प्रवाह सहन करू शकत नाहीत. खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. जसं की आपण पाहू शकतो की हा कमळाचा देठ आहे आणि त्यावरती एक वॅक्सी लेयर आहे, म्हणजेच मेणचट असा थर आहे आणि शिवाय यामध्ये हवेची पोकळी पण आहे. तर यामुळेच कमळ हे पाण्यावरती तरंगतं. Our next point, use your brain power. Why does water trickle off lotus leaves? Why don't the leaves of these plants rot in water? Why are their roots short and fibrous? Adaptation in desert plants. म्हणजेच वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. Take two potted plants, one a cactus and other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. In afternoon, bring those pots into the classroom and observe them. Has the same quantity of water collected in both bags? Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. As a result, they lose very little water by evaporation. The stems store water and food is therefore fleshy. The stems are green as they perform photosynthesis in the absence of leaves. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. There is a thick layer of a waxy substance on the stem of these plants too. इथे आपल्याला एक प्रयोग करून बघायचा आहे. एक निवडुंग आणि एक भरपूर पानं असलेली एखादी वनस्पती घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही कुंड्यांमधील वनस्पतींच्या पानाभोवती प्लास्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून घ्या आणि त्या सकाळपासून उन्हात ठेवा. दुपारनंतर त्या कुंड्या वर्गात आणून त्यांचं निरीक्षण करा. दोन्ही पिशव्यांमधील पाण्याचे प्रमाण सारखं दिसतं का? वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांच्या काट्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं. या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकलं जातं. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवतं. त्यामुळे ते मांसल बनतं. पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावं लागतं. म्हणून ती हिरवी असतात. या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात. या वनस्पतींच्या खोडावर देखील मेणचट पदार्थाचा जाड थर असतो. आपला नेक्स्ट पॉइंट आहे अडॅप्शन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, म्हणजेच हिमप्रदेशातील वनस्पती मधील अनुकूलन. चला तर मग बघूया. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन स्नोई रिजन? प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन mainly include conifers like deodar and pine. These trees are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall and extreme cold in this region, their conical shape prevents the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree to withstand the cold. जसं की इथे प्रश्न विचारला आहे, हिमप्रदेशातील वनस्पतींना उतरत्या फांद्यांचा काय उपयोग होतो? तर या चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की त्यांच्या फांद्यांचा आकार हा कोनिकल शेप म्हणजेच शंकूसारख्या आकाराचा असतो आणि फांद्यांची रचना ही उतरती असते. या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होत असते. तसंच थंडीही खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवरती बर्फ साचून राहत नाही. तसंच त्यांच्या जाड सालीमुळे थंडीतही त्या तग धरू शकतात. Adaptation in plants of forest region. A variety of plants, trees, shrubs, and herbs are found in forest. These plants compete amongst themselves for sunlight. Hence, trees grow tall to get sunlight
and climbers and vines grow to a great height with the support of trees. Spring-line tendrils on the stem of some climbers is an example of adaptation. म्हणजे जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. या प्रदेशात वृक्ष, झुडूप, रोपट असे विविध प्रकार आढळतात. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच उंच वाढत असतात. त्याच्या आधाराने वेलीही वरती चढतात. काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजेच खोडांचे अनुकूलन होय. Observe and discuss. Observe and note down the adaptations in the parts of plants like potato, groundnut, yam, water hyacinth, aloe, acacia, carrot, onion, beet, bitter gourd, grape, wine, etc. and other plants in your surroundings. म्हणजे निरीक्षण आणि चर्चा करा. बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारलं, द्राक्षवेल तसंच तुमच्या सभोवताली असणाऱ्या वनस्पती कोणत्या अवयवांमध्ये अनुकूल झालेले आहेत ते निरीक्षण करून लिहा. नेक्स्ट पॉइंट इज adaptations for ingestion of food in plants. Most of the plants are anchored in the ground and are autotrophic. However, plants like deodar are parasitic. The plant body of deodar consists of yellow wire-like stems. It is leafless and cannot perform photosynthesis. However, it has a hostorial roots for absorbing nutrients from the host plant. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. Fungi do not have a chlorophyll and cannot perform photosynthesis. They obtain food from scratchy foodstuffs like bhakri and bread. They have root-like fibers of absorption food. Plants need nitrogen, phosphorus, and potassium for growth. Plants that grow in soil which is deficient in nitrogen, like Drosera, Venus flytrap, pitcher plant, etc., fulfill their need for nitrogen by consuming insects. Adaptations are seen in these plants which serves to attract insect and hold them captive. म्हणजेच या पॅराग्राफचा अर्थ असा होतो की अन्न ग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर किंवा स्वयंपोषी असतात. मात्र अमरवेलीसारख्या काही वनस्पती या परपोषी असतात. अमरवेलीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारखे खोडांचे जाळे असते. पाने नसल्याने अमरवेल स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात. ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या जलवाहिन्यांपर्यंत पोहोचवतात व अन्न पाणी शोधून घेतात. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती भाकरी, पाव यांच्यासारख्या पिष्टमय अन्न पदार्थापासून अन्न मिळवते. अन्न शोधून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशी घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते. माय फ्रेंड इंटरनेट collect information about the plant adaptation from website like www.mbgnet.net. या संकेतस्थळावरून तुम्ही वनस्पतींमधील अनुकूलनाची माहिती मिळवू शकता. तर ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही चेक करून डिरेक्टली तिथे जाऊ शकता. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. अडॅप्टेशन इन एनिमल्स म्हणजेच प्राण्यांमधील अनुकूलन. मेक अ लिस्ट ऑफ एनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss the habitats, food habits, characteristics of body structures,
like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. What difference do you see between the terrestrial and aquatic animals? As compared to terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergoes changes. Fishes have scales on the skin and fins on the body. Their body tapers towards both its ends like a spindle. Fish breathe with gills instead of nose. Their eyes have transparent eyelids. They have air bladders within the body to help them to float. Observe the bodies of the frog, duck, and tortoise. Of what use are their legs to these animals? What helps frogs to breathe underwater? Of what use are the long hind legs of a frog? Why does not a duck get wet in water? म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी बनवा आणि आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यातील प्राण्यांच्या विविधतेची तुलना करा. कोण कुठे राहतो, काय खातो, त्यांना पाठीचा कणा आहे का, त्यांना पंख, कल्ले, शेपूट आहे का, या मुद्द्यांचा विचार करा आणि तसा तक्ता बनवा. जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणकोणते वेगळेपण दिसून येतं? जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेला दिसून येतो. माशांच्या त्वचांवरती खवले असतात तर शरीरावरती पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांनी निमुळता असतो आणि श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या ह्या पारदर्शक असतात आणि या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइस म्हणजेच बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराचं निरीक्षण करा. त्यांच्या पायांचा उपयोग कशासाठी होतो? त्यानंतर बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? बेडकाच्या मागच्या लांब पायांचा कशासाठी उपयोग होतो? आणि बदक पाण्यात असताना ओलं का होत नाही? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला खाली कमेंट मध्ये द्यायची आहेत. As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. Water flows off the waxy feathers of birds like a duck and water hen. Webbed toes, slippery smooth skin, and triangular head help frogs to swim easily through water. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. The typical colors of a frog's back help it to hide among grasses. Make a list of the names of some other amphibians you know and study their adaptations. या पॅराग्राफ मध्ये म्हटलं आहे अशा प्रकारचे बेडूक आणि बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात आणि हे पडदे असल्यामुळे ते पायांचा वापर हे वल्ह्याप्रमाणे करतात. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यांच्या अंगावरून ओघळून जाते. बेडकांच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोकं यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो तर जमिनीवर असताना नाक आणि फुफ्फुसाद्वारे. म्हणून तो पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपवण्यास मदत करते. तर तुम्हाला माहित असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावं सांगा. Adaptations in the forest grassland animals. Carnivorous animals like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? Tigers have padded paws. This enables them to silently stalk their prey and capture it easily. The eyes of predatory carnivores are located in the front of their head. It helps them to spot their prey from long distance. The eyes of herbivores are below the forehead on the either side of the head. This gives them wide angle vision
which helps to protect them from predators. Their legs are long, tapering with strong hooves, which enables them to run fast, taking long leaps. Their long and freely moving ears can receive sounds from long distance and different directions. Deer and blackbirds have colors that merge with their surroundings. Their teeth are strong for chewing tough plant material. Adaptation in forest and grassland animals म्हणजेच जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यांच्यासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात आणि त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. तर त्यांचा उपयोग कशासाठी होतो? वाघांच्या पायाच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्यांची चाहूल भक्ष्याला लागत नाही आणि सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूला असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य त्यांना नजरेस पडते. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान हे कपाळाच्या खालील बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो आणि शत्रूपासून बचाव करण्याला संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते आणि बारीक असून मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाज ऐकू शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. आपला नेक्स्ट पॉइंट आहे adaptation in desert animals. Deserts are characterized by scarcity of water. Hence, desert animals have a thick skin to prevent the loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned soles. The nostrils are protected by folds of skin. The eyelashes are long and thick. Rats, snakes, spiders, lizards in deserts living in the deep burrows during daytime and are active at night. Adaptation in desert animals म्हणजेच वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तिथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा ही जाड असते आणि पाय लांब असतात. तळवे अगदी गादीसारखे आणि पसरट असतात आणि नाकावरच्या त्वचेची घडी असते. पापण्या लांब आणि जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळ करून त्यात राहतात. Adaptation in animals of snowy regions. From the internet, download images of animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog, and snow leopard. Compare these images with those of similar animals from tropical forests. A white or silver body color, long thick hair on the skin are typical characteristics of animals. Snowy region, how are these useful to them? Adaptation in animals of snowy region म्हणजेच हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकरण. तर यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. इंटरनेटवरून याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरची चित्र मिळवून त्यांची तुलना करायची आहे. Adaptation in aerial animals. What is the main difference between vehicles on the road and aeroplanes? The spindle-shaped body of birds also minimizes the resistance of air while flying. With hollow bones, a body conveying of feathers and modification of forelegs into wings. Their body is light in weight and adapted for flying. The body of insects also is light in weight and tapers at both ends. They can fly with the two pairs of wings and also walk with six stick-like legs. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their forelegs and hind leg. Observe the various birds and insects in your area. तर सांगा पाहू, रस्त्यावरून धावणारी वाहने आणि आकाशात उडणारं विमान यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे? पक्ष्यांची शरीर देखील
दोन्ही टोकांनी निमुळती असतात, त्यामुळे उडताना त्यांना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे आणि यामुळे त्यांचे शरीर हलकं आणि उडण्यासाठी अनुकूल झालेलं असतं. कीटकांची शरीरही निमुळती हलकी असतात. तसंच पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतो. तसंच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिलं असेल. वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकतं. तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसंच कीटकांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. Adaptations for food in animals. We can categorize animals as herbivores and carnivores. Special adaptations are seen each category how to make the process of feeding easy. We will discuss this in greater detail in the chapter on nutrition. Watch the programs on channels like National Geography, Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snake, bird, mosquitoes, butterfly, etc. Adaptation for food in animals म्हणजेच अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. प्राण्यांचे शाकाहारी आणि मांसाहारी अशा 2 गटात वर्गीकरण करता येते. त्यासाठी विशिष्ट बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणं सोपं जातं. या बाबतीत अधिक माहिती आपण पोषण या पाठात घेणार आहोत. तर बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्रकारचे प्राणी आणि त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात, कसे खातात त्याविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी यांसारखे वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहू शकता. Complete the following chart from your own observation. Adaptation, animal, use of adaptation. Sharp teeth, long and pointed beak, short beak, long and sticky tongue, long neck. तुम्ही हा तक्ता निरीक्षणाच्या आधारे पूर्ण करायचा आहे. Adaptation म्हणजे झालेले अनुकूलन, प्राणी आणि अनुकूलनाचा उपयोग. तीक्ष्ण सुळे, टोकदार लांब चोच, आखूड चोच, लांब चिकट जीभ, लांब मान. तर तीक्ष्ण सुळे असलेले प्राणी लायन, टायगर म्हणजे सिंह, वाघ आणि त्यांचा अनुकूलनाचा उपयोग म्हणजे तीक्ष्ण सुळ्यांचा उपयोग कशासाठी होतो? टू टिअर द फ्लेश म्हणजेच मांस फाडून खाण्यासाठी. तर इतरही जे पॉइंट्स आहेत त्याबद्दल तुम्ही या चार्ट मध्ये लिहायचं आहे. तर नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. Adaptations for blending with the surroundings. We cannot easily spot the colorful butterflies, lizards, and grasshoppers. They get camouflage amidst grass. Parts of plants like stem, leaves, flowers, etc. That is because their colors blend with those of their surroundings. Changes that take place in the various organs and life process of organisms that enable them to live, feed, reproduce to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depend upon the habitat and its geographical conditions are called adaptations. Adaptations of blending with their surroundings म्हणजे परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहज दिसत नाही. वनस्पतींवर, गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग ठिकठिकाणी वेगवेगळ्या रंगाशी मिळता जुळता असतो. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये शारीरिक क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. Always remember, adaptation is not a sudden process. It is gradual and continuous difference in the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago. Are there adaptations that occurred according to the prevailing conditions? It is our duty to conserve this diversity. म्हणजे आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया निरंतर असते. हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. हे वैविध्य जपणे आपले कर्तव्य आहे. Darwin's theory of evolution. Great scientist Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms
are likely to serve which can best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of the fittest. This is the Darwin's first principle. If an organism is born with a new beneficial characteristics and it is able to survive, this change is preserved in the next generation. This is Darwin's second principle and it is called the theory of natural selection. म्हणजेच इथे आपल्याला डार्विनचा सिद्धांत सांगितलेला आहे. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा अभ्यास करून असं सुचवलं आहे की जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणात जगण्यासाठी सर्वात जास्त सक्षम होते तस पुढील काळात टिकण्याच्या शक्यता सर्वात जास्त असते याला सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे आणि एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आणि टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असेही म्हणतात. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Why are living things classified? Which are the criteria used for classification of plants and animals? It is difficult to study and remember all the organisms in this diverse living world at the same time. Classification helps in the respect. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts kingdom Animalia of kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon the basic similarities and difference. This is called a hierarchy of classification. Hierarchy: mango, human, kingdom, phylum, class, order, family, genus, species. म्हणजे सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जात. तर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन म्हणजे सजीवांचं वर्गीकरण. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषाच्या आधारे केले जातं या चार्ट मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच मँगो अँड ह्युमन म्हणजेच आंबा आणि माणूस. वनस्पती आणि प्राणी यांचं क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे. Binomial nomenclature by Carl Linnaeus. Imagine that there are 4 students with a name of Kabir or Kiran in a classroom. If you are taking about any one of them, how would you ensure that others know which one of them you are talking about without any confusion? We would tell the full name, that is, the first name and the last name. This is similar to binomial nomenclature. Binomial nomenclature is used to identify each organism accordingly. A scientific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is genus and second species. All identified organisms have been assigned a binomial name as per guidelines of the International Code of Nomenclature. All the organisms of a species are similar irrespective of difference in color, height, habitats, and habit. They can reproduce among themselves and from their new individuals like themselves. For example, all domesticated cats in the world belong to the same species. The same is true in the case of animals like hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. आपण आता पाहत आहोत कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकाच विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही बोलत आहात तर ते इतरांना कळावे म्हणून तुम्ही काय कराल? आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू, जसं की नाव, आडनाव. यालाच द्विनाम पद्धती म्हणतात. म्हणजे बायनॉमियल नोमेनक्लेचर. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते आणि दुसरी संज्ञा ही जाती दर्शवते. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत. एका जातीमध्ये सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते.
उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यांमध्ये कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी आणि वनस्पतींमध्ये आंबा, मका, गहू इत्यादी. Following are some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. Living things scientific name: dog, Canis lupus familiarus; cow, Bos taurus; hibiscus, Hibiscus rosa senilis; jowar, sorghum bicolor. Find out the scientific name of their animals and plants in your surroundings and discuss in class. 29th April observed as World Frog Protection Day. Killing and harming frogs is prohibited by the Wildlife Protection Act. तर आता आपण पाहूया तर हा वनस्पती आणि प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धतीने केलेलं वर्गीकरण आहे आणि त्याचीही काही उदाहरणं जी आपण आता पाहिली. तर तुम्ही अशाच प्रकारे प्राण्यांची आणि वनस्पतींची वैज्ञानिक नावं शोधायची आहेत. आणि 29 एप्रिल हा दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिन आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे आणि इजा पोहोचवणे यावर बंदी आहे. आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचे आणि आजूबाजूला जर प्राण्यांवरती अत्याचार होत असेल तर त्याला थांबवायचं आहे.